मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये, नवीन ब्लॉगमध्ये. खूप दिवसानंतर हा ब्लॉग येणार, कारण की पेपर चालू होते आणि मध्ये एक पण ब्लॉग टाकला नव्हता. चला तर मग बघूच आज दिवसभरामध्ये काय होते काय नाही. आणि पेपर एकदम मस्त गेलेले आहेत. आता इथून पुढे कंटिन्यूस आपल्याला नवीन नवीन व्हिडिओ आणि नवीन नवीन ब्लॉग टाकायचे. तर तुम्ही आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब जर केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि एक कमेंट होऊन जाऊ द्या. चला तर मग बघूच आज दिवसभरामध्ये काय काय करतो तर काय काय नाही ते तुम्हाला सर्व काही दाखवतो. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. पेपर सर्व झालेले आहेत आणि त्यानंतर आजचा आहे दुसरा दिवस, म्हणजे पेपर झाल्याच्या नंतरचा. चला तर बघूत मग आज कसं काय काय नाही रूमचं वातावरण. आणि आंघोळ वगैरे केलेली मी, बघू शकता फ्रेश वगैरे झालेले. पाठीमागं हिरवगार मस्त झाडं असं फुललेलं आहे. बघून घ्या नजारा, पुढे भविष्यात तुम्हाला काम येणार आहे, आठवण म्हणून व्हिडिओ सेव्ह राहणार आहे. बघून घ्या पलीकडे असं आहे मस्त असं रूम आहे आमची, रूमवर बसलेले. चला तर मग बघूच 6व्या सेमिस्टरचा एक्झाम झाल्यानंतरचा दिवस. इकडं तुषार आहे, तुषार मस्त असा जाकी पैलवान झालेला आहे. तुषार कसं काय की त्याच्यामध्ये कमी न्यूट्रिशनल आहेत, त्याच्यामुळे पडावी. बघू शकता इकडं यार शांतपासून बघू शकता इकडं असे टाईल वगैरे लावलेले आहेत. त्यानंतर हे इकडं आहे असं सामान वगैरे पडलेलं आहे. आणि इकडे हे असे बसलेले आहेत आमचे मित्र. त्याच्यानंतर इकडं असं गॅस वगैरे पडलेला आहे, सामान असं पडलेलं आहे. हे अभ्यासाचं. त्यानंतर इकडं शिवम बसलेलं आहे. शिवम काय करीत काय माहिती, रील बघायला शिवम. हे आमचा जाकी पैलवान तर आमचं तोंड दाखवतो. मकोडा काय नाव आहे. हे आमचा सुलतान थोबडा येऊ देऊ नको. हॅट्रे मस्त गेम चालू आहे. कायचा गेम इकडून गेम तू अरे बोट तर घालायला लागेल ना मला. बिना बोट घालता कसं खेळू आता. एक आधीच तर लॅग मारते. जाहीर काही नाही बसायचं मला माहिती नाही. शिवाय देऊ नको ना एक तर लोडिंगला पडली का. हे तर मित्रांनो दिवसभर पाऊस पडून बघू शकता कसं झालं आहे. आणि आता जस्ट ऊन वगैरे आलेलं आहे. आता वाजले संध्याकाळचे 6, संध्याकाळचे म्हणजे इव्हिनिंग टाईम झालेलं आहे. आणि इकडं बघू शकता दिवसभर आज झुरमुर पाऊस चालूच होता. आणि त्यानंतर आता मस्तपैकी असा एक रेनबो सेट आपल्याला दिसत आहे समोर. खूपच भयानक दिसत आहे सध्या तर. पण मस्त झालेलं आहे वातावरण. मोसम बी मस्त झाला होता आणि खूपच भारी सीन दिसत होता. तर थोडेफार फोटो काढून घ्यावा म्हटलं, कारण की खूपच चांगले फोटो येत होते. चला तर मग थोडेफार फोटो काढून घेतलेले तुम्ही बघून घ्या आणि कसे वाटले ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि इकडं आम्ही आता दिवसभर बसून बोर झालेलो आहे. त्यानंतर आम्ही थोडा लुडो खेळला मध्ये. त्यानंतर थोडं आम्ही जेवण पण केलं. संध्याकाळचे 7 वाजले होते आणि गुरुवार असल्याच्याने दत्तधाम मंदिरामध्ये आरतीसाठी खूपच सारे जण आले होते. तर आम्ही बी निघालो होतो आरतीसाठी आणि अशा राईट टायमाला पोहोचलो होतो आरती, आणि आरती पण भेटली. त्यानंतर लगेचच आम्ही सर्व जणांनी दर्शनासाठी गेलो आणि खूपच सारा गर्दा झाला होता. दर्शन वगैरे करून झालंच होतं. त्यानंतर आम्ही लगेचच निघालो होतो महाप्रसाद घेण्यासाठी. आणि महाप्रसादामध्ये तुम्ही बघू शकता बेसन आणि पिठलं होतं. कुठं बसायचं. हे तर मित्रांनो आम्ही सध्या आलेलो दत्तधामला. दर्शन वगैरे झालेलं आहे, यायला बरोबर दर्शन वगैरे झालेलं आहे. आणि इकडं प्रसाद वगैरे आम्ही घेतलेला आहे. इकडं सर्वजण रांगेत वगैरे बसलेले आहेत. इथं आमचा प्रसाद वगैरे घेतलेला आहे. पिठलं भाकर आमचा प्रसाद आलेला आहे. कुठेच मॅडम नाही आल्या. इकडे आदिनाथ आहे, इकडे प्रसाद आहे. चला तर मग तुम्हाला प्रसाद खाऊन मिळू. आवाज यायला का नाही मला कमेंटमध्ये सांगा.
हे तर मित्रांनो इथं आम्ही बसलेलो आहेत आणि जस्ट महाप्रसाद वगैरे घेतलेला आहे. थोडा वेळ बसावं म्हटलो आणि त्यानंतर लगेच जावं म्हटलो रूमकडे. चला तर मग तुम्हाला दाखवतो रूमकडे जाताना. आणि इथं हे महाप्रसाद वगैरे सगळ्यांना देणं चालू आहे आणि त्यानंतर पब्लिक इथं भरपूर सारी आलेली. उडी मारू नको भाया खाली. दुकानावर गेलो होतो साईडच्या थोडंफार सामान वगैरे आणायला आणि तिथंच हा डॉग बांधलेला होता. खूपच क्यूट होता आणि खूपच सारे नखरे करत होता. थोडाफार व्हिडिओ काढला आणि त्यानंतर लगेचच निघालो रूम कडे जाण्यासाठी. ओय 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 बांधून ठेवले त्याच्यानं तसं करायला. ओय ओय